आज आपण अभ्यास करणार आहोत कन्फ्युजिंग बायोलॉजी टर्म्स और वर्ड्स पार्ट 6च्या संदर्भाने. मित्रांनो, या ज्या टर्म्स आहेत, महत्वाच्या टर्म्स आहेत, 11वी आणि 12वी एनसीईआरटी बायोलॉजी मधील पुस्तकातील आहेत. नीटसाठी, सीईटीसाठी अतिशय महत्वाचे. ज्या टर्मच्या संदर्भाने आपण चर्चा करू, सायटोप्लाझम अँड न्यूक्लियोप्लाझम. सायटोप्लाझम सगळ्या सेलमध्ये, प्रोकॅरियोटिक युकॅरियोटिक सेलमध्ये पाहायला मिळेल, परंतु न्यूक्लियोप्लाझम फक्त आणि फक्त युकॅरियोटिक सेलमध्ये असेल. म्हणजे ज्या सेलला न्यूक्लियस आहे त्याला आपण, न्यूक्लियसच्या आतमधील जो द्रव आहे, फ्लुइड आहे, त्याला न्यूक्लियोप्लाझम असे म्हणतो. आणि दुसरी टर्म आहे स्ट्रोमा ऑफ क्लोरोप्लास्ट. प्लांट सेल, अल्गल सेल आणि युग्लिनॉइड मध्ये क्लोरोप्लास्ट पाहायला मिळेल, स्ट्रोमा ऑफ क्लोरोप्लास्ट म्हणून. आणि मॅट्रिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया सगळ्या युकॅरियोटिक सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया असतो. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया म्हणजे तंतुकणिका नसते. मी दत्ता शिंदे बायोलॉजी ट्युटोरियल आपले स्वागत करीत आहे. मित्रांनो, पहा की पहिली टर्म आपण जी चर्चा करणार आहोत की सायटोप्लाझम. सायटोप्लाझम फाउंड इनसाइड द सेल, सेलच्या आतमध्ये असेल. प्लांट सेल, अॅनिमल सेल, फंगल सेल, अल्गल सेल आणि बॅक्टेरियल सेल, सगळ्या सेलमध्ये सायटोप्लाझम असेल. इनसाइड द सेल किंवा आउटसाइड द न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या ज्या वेळेस आपण विचार करतो तो फक्त न्यूक्लियस युकॅरियोटिक सेलला असेल. त्यानंतर आपण सायटोप्लाझम बद्दल ज्यावेळेस चर्चा करतो मित्रांनो, आपण सायटोप्लाझम एनक्लोज्ड बाय सिंगल मेम्ब्रेन, त्याला आपण सेल मेम्ब्रेन असं म्हणतो किंवा प्लाझ्मोलिमा असं म्हणतो. सायटोप्लाझम कंटेन एंडोमेम्ब्रेन, सायटोप्लाझम मध्ये एंडोमेम्ब्रेन असते. सायटोप्लाझम कंटेन नंबर ऑफ ऑर्गॅनेल्स अँड सपोर्टिंग स्ट्रक्चर आहे, हे अतिशय महत्वाचं आहे. त्याचबरोबर पाचवा आपल्याला मुद्दा सांगता येईल की सायटोप्लाझम इज अंडर कॉन्स्टंट मोमेंट, स्ट्रीमिंग मोमेंट किंवा सायक्लोसिस. इथे या ठिकाणी आपल्याला विवेचन करणं महत्वाचं आहे. सायटोप्लाझम जे काही प्लांट सेल, अॅनिमल सेल म्हणजे थोडक्यात प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे बॅक्टेरियल सेल, युकॅरियोटिक सेल म्हणजे प्लांट सेल, अॅनिमल सेल किंवा फंगल सेल, या सायटोप्लाझम मध्ये जे काही होणार आहे, जी मुवमेंट होणार आहे, तर ती मुवमेंट जी होते त्या आतमध्ये सायटोप्लाझम मध्ये असलेले जे काही मॉलिक्युल्स आहेत, त्या मॉलिक्युलची जी काही मुवमेंट होते त्याला, त्या मुवमेंटला स्ट्रीमिंग मुवमेंट म्हणतात किंवा सायक्लोसिस म्हणतात. सायक्लो म्हणजे सायटोप्लाझम आणि क्लॉसिस म्हणजे काय, मुवमेंट. मित्रांनो, आपण न्यूक्लियोप्लाझम, न्यूक्लियस हे फक्त आणि फक्त कोणत्या सेलमध्ये असते? युकॅरियोटिक सेल. प्लांट सेल, अॅनिमल सेल, अल्गल सेल, फंगल सेल, या न्यूक्लियस जी आहे, न्यूक्लियस मध्ये असलेला जो फ्लुइड आहे, जो द्रव आहे, तर त्या न्यूक्लियसच्या द्रवाला आपण न्यूक्लियोप्लाझम असे म्हणतो. फाउंड इन न्यूक्लियस, न्यूक्लियसच्या आतमधील असलेल्या फ्लुइडला आपण न्यूक्लियोप्लाझम असे म्हणतो. मित्रांनो, न्यूक्लियोप्लाझम हा एन्क्लोज झालेला आहे, बंदिस्त झालेला आहे. डबल न्यूक्लिअर मेम्ब्रेन, या ठिकाणी आपल्याला इथे पहिल्या डायग्राम मध्ये न्यूक्लियस दिसते आहे आणि खालच्या डायग्राम मध्ये जे काही न्यूक्लियस आहे हे डबल मेम्ब्रेन आहे. डबल मेम्ब्रेन म्हणजे काय? त्याला आपण न्यूक्लिअर एनव्हलप असं म्हणतो. आउटर न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि इनर न्यूक्लिअर मेम्ब्रेन हे महत्वाचे आहे. एंडोमेम्ब्रेन आर अब्सेंट. एंडोमेम्ब्रेन या न्यूक्लियोप्लाझम मध्ये कुठल्याही प्रकारचे एंडोमेम्ब्रेन नाही, कुठलेही एंडोमेम्ब्रेन नाही. मग काय आहे मित्रांनो, हे लक्ष द्या इथे की न्यूक्लियोप्लाझम जे आहे, न्यूक्लियोप्लाझम कंटेन 3 स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये. कुठले कुठले 3 स्ट्रक्चर आहे? एक क्रोमॅटिन आहे, न्यूक्लिओलस आहे आणि इथे चुकून झालेलं आहे क्रोमॅटिन, इथे न्यूक्लियोप्लाझम कंटेन कन्सिडर करा. मित्रांनो, न्यूक्लियोप्लाझम बद्दल आपण ज्यावेळी चर्चा करू, दॅट इज नॉट अंडर कॉन्स्टंट. जसे सायटोप्लाझम मध्ये सायक्लोसिस होत होतं, इथे पहा की सायक्लोसिसला आपण स्ट्रीमिंग मुवमेंट म्हटलं, परंतु इथे कुठल्याही नॉट अंडर कॉन्स्टंट मुवमेंट होत नाही. स्ट्रीमिंग मुवमेंट किंवा सायक्लोसिस हे अब्सेंट आहे, म्हणजे स्ट्रीमिंग मुवमेंट या न्यूक्लियोप्लाझम मध्ये होत नाही. या डायग्राम मध्ये हे न्यूक्लियोप्लाझम बघा. त्यानंतर बघू आपण मित्रांनो की सायटोप्लाझम जे आहे तो फ्लुइड आहे, द्रव आहे, द्रव लिक्विड आहे. फ्लुइड कंटेन केमिकल्स आहेत. दॅट कंटेन काय केमिकल्स आहेत की काही मिनरल्स आहेत, 4 आहेत, न्यूक्लिओटाइड्स आहेत आणि अमायनो ऍसिड्स आहेत या सायटोप्लाझम मध्ये. सायटोप्लाझम सगळ्या प्रोकॅरियोटिक युकॅरियोटिक सेलला आहे. सायटोप्लाझम बघा की इथे प्लांट सेलचा सायटोप्लाझम दाखवला आहे, अॅनिमलचा सेलचा सायटोप्लाझम, बॅक्टेरियल सेल कन्सिडर करा. त्याचबरोबर याच्यामध्ये मिनरल्स, न्यूक्लिओटाइड्स, अमायनो ऍसिड, शुगर्स, प्रोटीन्स आणि एन्झाईम्स असतात. हे अतिशय महत्वाचं आहे. मित्रांनो, लिटल या सायटोप्लाझम जी आहे त्या सायटोप्लाझम मध्ये लिटल ऑर्गॅनेल्स, मायटोकॉन्ड्रिया, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गोल्गी ॲपरेटस, व्हॅक्युल्स, लायसोसोम्स आणि क्लोरोप्लास्ट इन प्लांट सेल हे प्लांट सेलच्या स्ट्रक्चर मध्ये पाहायला मिळेल. परंतु क्लोरोप्लास्ट अॅनिमल सेल मध्ये अब्सेंट असेल आणि स्पेसिफिक रोल इन अँड फंक्शन इन द सेल या ऑर्गॅनेल्स या सायटोप्लाझम मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. परंतु बॅक्टेरियल सेल मध्ये एकच ऑर्गॅनेल आहे, रायबोसोम. हे पुढे बघू आपण. मित्रांनो, सायटोप्लाझमची ज्यावेळेस आपण चर्चा करूया, द कंटेंट ऑफ सायटोप्लाझम इज नॉट कंटिन्युअस. कुठलेही कंटेंट, घटक कंटिन्युअस नाही.
विथ द रेस्ट ऑफ द सायटोप्लाझम. मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर्स आहेत वेगवेगळे. आणि मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर कोणते, आपण अगोदर उल्लेख केला, एंडोमेम्ब्रेन सिस्टीम, मायटोकॉन्ड्रिया, गोल्गी कॉम्प्लेक्स, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, हे सगळे क्लोरोप्लास्ट पर्टिक्युलरली प्लांट सेलमध्ये पाहायला मिळते. मित्रांनो, की सायटोप्लाझमचं नेमकं काम काय आहे, की साईट एक ठिकाण आहे सायटोप्लाझम फॉर ऍक्टिव्ह रायबोसोमल आरएनए फंक्शनिंग. रायबोसोमल आरएनए कार्य करण्यासाठी सगळ्या प्रोकॅरियोटिक सेल मधला सायटोप्लाझम असेल, युकॅरियोटिक सेल मधला सायटोप्लाझम आहे, त्या ठिकाणी दॅट इज अ साईट फॉर ऍक्टिव्ह क्रियाशीलपणे रायबोसोमल आरएनए फंक्शनिंग होते. हे प्रोटीनसाठी, प्रोटीन फॉर्मेशनसाठी महत्वाचे आहे. मित्रांनो, आपण बघूया की न्यूक्लिओप्लाझम, की ज्या काही युकॅरियोटिक सेल आहेत त्यामध्ये न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसच्या आतमध्ये जो फ्लूइड आहे त्याला आपण न्यूक्लिओप्लाझम असे म्हणतो. तो जो फ्लूइड आहे, जो द्रव आहे, दॅट कंटेन स्मॉल अमाऊंट ऑफ मिनरल्स. म्हणजे न्यूक्लियस जे सेलमध्ये आहे, प्लांट, एनिमल, फंगल सेल, युकॅरियोटिक सेल, थोडक्यात मिनरल्स आहेत, अमायनो ऍसिड्स आहेत, शुगर्स आहेत, अबंडंट म्हणजे पुष्कळ प्रमाणामध्ये काय आहे, न्यूक्लिओसाइड्स आणि न्यूक्लिओटाइड्स आहेत, प्रोटीन्स आहेत, एन्झाइम्स आहेत. आणि मित्रांनो, अतिशय महत्वाचं म्हणजे न्यूक्लियस मध्ये न्यूक्लिओलाय. न्यूक्लिओलाय अनेक प्लुरल आहे आणि या न्यूक्लिओलाय लार्जर आहेत अँड मोर न्यूमरस, क्लिअर कट स्पेरिकल स्ट्रक्चर आहे. हे बघा की न्यूक्लिओलाय, हे जे आपल्याला स्ट्रक्चर दिसतंय न्यूक्लिओलस, अशा अनेक प्रकारच्या न्यूक्लिओलसला आपण न्यूक्लिओलाय असं म्हणतो. आणि या न्यूक्लिओलायचं काम काय आहे, की पेरिकल स्ट्रक्चर असल्यामुळे ऍक्टिव्हली कॅरिंग आउट द प्रोटीन सिंथेसिस या करतात. हे अतिशय महत्वाचं आहे. मित्रांनो, हे न्यूक्लिओप्लाझम मध्ये आहे. आणि जे न्यूक्लिओलस, न्यूक्लियस मधील असलेलं लार्जर आणि न्यूमरस स्पेरिकल स्ट्रक्चर आहे, तर दॅट कंटेंट ऑफ न्यूक्लिओलस हे कंटिन्युअस विथ द रेस्ट ऑफ द न्यूक्लिओप्लाझम ऍज इट इज नॉट मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर. म्हणजे न्यूक्लिओलसला कुठल्याही प्रकारचं सिंगल मेम्ब्रेन म्हणा, डबल मेम्ब्रेन म्हणा नाही, नॉट मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर. हे अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. 8वा मुद्दा काय आहे मित्रांनो, न्यूक्लिओप्लाझम मध्ये काय होतं नेमकं, हे तुम्ही अतिशय काळजीपूर्वक लक्षात. हे ठिकाण आहे म्हणजे साईट आहे कशासाठी, फॉर ऍक्टिव्ह रायबोसोमल आरएनए म्हणजे आरआरएनए सिंथेसिस. इथे न्यूक्लिओलस मध्ये आरआरएनए निर्मिती होते, यामध्ये आरआरएनए प्रोसेसिंग होते, प्रक्रिया होते, ट्रान्सक्रिप्शन होते, त्याचबरोबर रायबोसोमचे सब युनिटची असेंब्ली होते. कुठे, या न्यूक्लिओप्लाझम मध्ये होते. न्यूक्लिओप्लाझम हे बघा इथे न्यूक्लिओप्लाझम, न्यूक्लियस मधील असलेला लिक्विड सबस्टन्स, जेली लाईक सबस्टन्स, त्याला आपण न्यूक्लिओप्लाझम म्हणतो. सायटोप्लाझम पण डेन्स आहे, जेली लाईक सबस्टन्स आहे, लक्षात. मित्रांनो, त्यानंतर अतिशय महत्वाच्या टर्म, स्ट्रक्चर ऑफ क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट बद्दल आपल्याला माहित आहे मित्रांनो, की क्लोरोप्लास्ट जे आहे तर ते अल्गी, त्याचबरोबर प्लांट, त्याचबरोबर युग्लिनॉइड्स, हे महत्वाचं आहे. यांना क्लोरोप्लास्ट आहे. क्लोरोप्लास्ट मध्ये असलेला स्ट्रोमा, ॲक्वियस फ्लुइड, या डायग्राम मध्ये पहा. ॲक्वियस फ्लुइड जो आहे तो ॲक्वियस फ्लुइड मटेरियल आहे. आणि स्ट्रोमा बद्दल आपल्याला सांगता येईल, द स्पेस लिमिटेड बाय दी इनर मेम्ब्रेन ऑफ द क्लोरोप्लास्ट. डबल मेम्ब्रेनचं क्लोरोप्लास्ट आहे. क्लोरोप्लास्ट मध्ये डबल मेम्ब्रेन म्हणजे आउटर मेम्ब्रेन, या डायग्राम मध्ये बघा. त्याचबरोबर इनर मेम्ब्रेन आहे. आणि इनर मेम्ब्रेनच्या आतमध्ये आपल्याला स्ट्रोमा, ॲक्वियस फ्लुइड मीडियम आहे. नंबर ऑफ ऑर्गॅनाइज्ड फ्लॅटन्ड म्हणजे काय, की मित्रांनो, की चपट्या अशा, फ्लॅटन्ड म्हणजे चपट्या अशा, फ्लॅटन्ड मेम्ब्रेनस सॅक्स, एक बॅग लाईक स्ट्रक्चर, त्याला आपण थॅलॅकॉइड्स म्हणतो. इथे बघा आपल्याला इथे थॅलॅकॉइड दिसते, हे स्ट्रोमा मध्ये आहे. मित्रांनो, स्ट्रोमा ऑफ द क्लोरोप्लास्ट, क्लोरोप्लास्टचा जो स्ट्रोमा आहे तर त्यामध्ये नेमकं काय आहे, की कंटेन एन्झाइम्स, वेगवेगळे एन्झाइम्स आहेत रिक्वायर्ड फॉर सिंथेसिस म्हणजे फॉर्मेशन, प्रोडक्शन, कशाचं, की प्लांट सेल, अल्गल सेल आणि युग्लिनाइड्स मध्ये हा जो स्ट्रोमा आहे कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन तयार करतो. सिंथेसिस म्हणजे फॉर्मेशन, फॉर्मेशन म्हणजे सिंथेसिस म्हणजेच प्रोडक्शन. हे अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो. स्ट्रोमा ऑफ क्लोरोप्लास्ट कंटेन स्मॉल, छोटे. क्लोरोप्लास्ट मध्ये डबल स्ट्रँडेड सर्क्युलर डीएनए मॉलिक्युल्स आहेत. त्याचबरोबर दुसरं 70S म्हणजे 70S सेवडबर्ग युनिटचे रायबोसोम्स आहेत. आणि हे रायबोसोम्स कशासाठी महत्वाचे आहेत, त्या स्ट्रोमा ऑफ क्लोरोप्लास्ट मध्ये निर्माण पाहिजे, निर्मिती कशाची व्हायला पाहिजे, सिंथेसिस ऑफ प्रोटीन, फॉर्मेशन ऑफ प्रोटीन होणार. म्हणून
क्लोरोप्लास्ट हे ऑटोनॉमस ऑर्गेनेल आहे प्लांट, अल्गी आणि युग्लुनाइट्स मध्ये. मित्रांनो, इथे एक चूक झालेली आहे, ही मला क्षमा करा. इथे मायटोकॉन्ड्रियाच्या ऐवजी क्लोरोप्लास्ट असे वाचा. द मायटोकॉन्ड्रिया द क्लोरोप्लास्ट डिवाइड बाय फिशर. असेक्शुअल रिप्रोडक्शनचा टाईप आहे, अतिशय महत्वाचा आहे. मित्रांनो, आपण बघू की मॅट्रिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया या डायग्राम मध्ये आपल्याला इथे दिसेल की मॅट्रिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया इनर कंपार्टमेंट जे आहे, मायटोकॉन्ड्रिया पण डबल मेम्ब्रेन ऑर्गेनेल आपल्याला युकॅरियोटिक सेल मध्येच पाहायला मिळेल. कोणत्या सेलमध्ये? युकॅरियोटिक सेल. युकॅरियोटिक सेल कोणत्या तुम्हाला माहिती आहे? प्लांट सेल, एनिमल सेल, फंगल सेल, अल्गल सेल. द इनर कंपार्टमेंट जो मायटोकॉन्ड्रिया आहे दॅट इज फिल्ड विथ अ डेन्स होमोजिनस एकसारखं सबस्टन्स आहे, त्याला आपण मॅट्रिक्स असं म्हणतो. युकॅरियोटिक सेल मध्ये आपल्याला मायटोकॉन्ड्रिया पाहायला मिळतो. इनर मेम्ब्रेन जे आहे मायटोकॉन्ड्रियाचे दोन मेम्ब्रेन आहेत, आउटर मेम्ब्रेन आणि दुसरं आहे इनर मेम्ब्रेन. हे काय करतं की एक प्रकारची न्यूमर ऑफ इनफोल्डिंग घड्या करते. इनफोल्डिंग म्हणजे अशा दिसतात आपल्याला इनफोल्डिंग, त्याला आपण क्रिस्टी असं म्हणतो. अनेक आहेत घड्या इथे 1 2 3 4 5 भरपूर अशा इनफोल्डिंग आहेत, त्याला आपण क्रिस्टी म्हणायचं. परंतु सिंगल जी काही क्रिस्टा म्हणू आपण, एक सिंगल जर इनफोल्डिंग असेल तर त्याला आपण काय म्हणायचं? क्रिस्टा. आणि ही कुणीकडे असते? टुवर्ड द मॅट्रिक्स कडे पाहायला मिळते. मॅट्रिक्स. मित्रांनो, आपल्याला इथे एक लक्षात येईल की हे जे मॅट्रिक्स आहे मायटोकॉन्ड्रियाचे मॅट्रिक्स, इथे बघा या डायग्राम मध्ये पजेसेस ए सिंगल सर्क्युलर डबल स्टँडर्ड डीएनए. त्याच्या आतमध्ये डबल स्टँडर्ड डीएनए मॉलिक्यूल आहे, काही फ्यू आरएनए मॉलिक्युल्स पण आहेत. 70S रायबोसोम्स. रायबोसोम म्हणजे प्रोटीनची फॅक्टरी आणि कंपोनंट रिक्वायर्ड रायबोस सिंथेसिस ऑफ म्हणजे सिंथेसिस म्हणजे प्रोडक्शन म्हणजे फॉर्मेशन, प्रोटीनचं रायबोसोम सिंथेसिस करतात, हे अतिशय आपल्याला अगोदरच माहिती आहे. आणि मायटोकॉन्ड्रिया जो आहे तो डिव्हाइड होतो. असेक्शुअल रिप्रोडक्शन कोणतं? फिशन. हे अतिशय महत्वाचं आहे. जसं क्लोरोप्लास्ट ही फिशनच्या सहाय्याने होते, इथे मायटोकॉन्ड्रियाच्या ऐवजी क्लोरोप्लास्ट असे वाचावे, हे पण फिशन. मित्रांनो, या ठिकाणी अतिशय महत्वाची आपण माहिती घेतलेली आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.